जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आत्ता मगाशी टी व्हीवरती काही पुढारी मंडळी अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले. वास्तविक पाहता मी माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर, LCP पुणे ग्रामीण या ठिकाणी महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार विविध कारवाई आहे, नार्कोटिक आहे, समजा एक्साईज आहे, कस्टम आहे, दारूबंदी आहे, त्याकरता विविध खाती वेगवेगळी सेपरेट निर्माण केली गेलेली आहेत. परंतु कुठेही कोणतंही झालं, जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि लग्नापासून त्या मुहूर्तापर्यंत त्या पोलिसालाच टार्गेट केलं जातं. पोलिसच सॉफ्ट टार्गेट केला जातो, कारण त्याला विचारायचा अधिकार त्या ठिकाणी नाही असं वाटतंय. कारण सेवानिवृत्ताच्या माध्यमातून मी या ठिकाणी पुणे, फुगेवाडी आणि हडपसर या ठिकाणी जवळजवळ 20च्या वर विषारी दारूचं प्राशन केल्यामुळं या ठिकाणी लोक मयत झालेले आहेत. त्यांना मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परंतु मित्रांनो, तुम्ही काय विचार करत नाही? जे आता पुढारी, बारामतीचा पुढारी, इथला पुढारी शायनिंग करतो, या ठिकाणी जनतेच्या भावनाशी खेळायचा प्रयत्न करून पोलिसाला टार्गेट करतो. तुम्ही त्या दारूसाठी ज्या ठिकाणी मिथेनॉल किंवा विषारी पदार्थ त्या वानखेड्यानं अटक करायची, आमका 8 लोक ताब्यात घेतले, कारवाई अनेक सगळं उद्ध्वस्त केलं, हे ठीक आहे. परंतु दारूबंदीसाठी रोहित पवार साहेब काय खाता आहे का त्यासाठी शासनाचं? महाराष्ट्र शासनानं दारूबंदी विभाग केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी काढलेला आहे. दारूबंदी खात्याचे अधिकारी कर्मचारी काय गवत उपटतं काय? पोलिसाला विचारतो, अरे इथं रोज बंदोबस्त करावा लागतो तुझ्यासारख्या पुढाऱ्याचा. मोर्चे, आंदोलना, लग्नापासून मुहूर्तापर्यंत मयत, मर्डर, महिलावर अत्याचार, आरोपिता हे न्यायचे, आरोपी सांभाळायचे, आरोपी कोर्टात न्यायचे, बंदोबस्त करायचे. 24 तास तो बिचारा या ठिकाणी कुटुंबापासून बाहेर राहिल्यासारखा राहतो आणि आपली नोकरी बजावतो. आणि असं असताना दारूबंदीच्या खात्याचं नाव तरी तू घेतलं का रे? का घेतलं नाही लोकांनी, पुढाऱ्यांनी किंवा पत्रकारांनी सुद्धा? या ठिकाणी दारूबंदी खाते संपूर्ण जबाबदार आहे. पिंपरी चिंचवड असो, हडपसर असो, त्या प्रभारी अधिकाऱ्याला या ठिकाणी तुम्ही टार्गेट करता. त्या पोलिसांना, पोलिसाचं 100 पैकी एखादं काम त्या दारूचं असेल, त्याला दिसलं तर कारवाई करेल. पण त्या ठिकाणी गांजा, हापूसचा रस आहे, नार्कोटिक खाता आहे, या ठिकाणी तुमचं दारूबंदी खाता आहे तर दारूचं बघितलं पाहिजे. या ठिकाणी त्या पिंपरी चिंचवड, फुगेवाडी, हडपसर, पुण्याला जे दारूबंदीचे अधिकारी आहेत त्याला आरोपी करा.